होय 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 होय. हे बघा, सुरमईची तुकडी बघा किती फ्रेश आहे. तर सुरुवातीला आता आम्ही मागवला एक प्रॉन्स फ्राय. टेस्ट कर कस नाही, टेस्ट करून सांग कसं आहे. कशी आहे टेस्ट? मस्त आहे. व्ह्यू बघा मागे तुम्ही, पूर्ण जयगड नदीचा पूर्ण व्ह्यू आणि बाजूला पूर्ण असं हिरवंगार झाडी बघा. तुरंबव गावातील श्री शारदा देवीचे मंदिर, किती सुंदर मंदिर आहे बघा. 2 ते 3 दिवस कोकणात स्पेंड केल्यानंतर आता मुंबईला जाण्याची पॅकिंग सुरू झाली आहे. हा कोकणचा मेवा आता आम्ही घेऊन चाललोय. शॉट, गुड शॉट, गुड शॉट, गुड शॉट. सो गाईज, असा काही आहे आपल्या एकनंतर हॉलिडे होमचा नाईट व्ह्यू. तुम्ही इथे बघू शकता. आता मी जेवायला जातोय बाहेर. हे बघा, ऑलमोस्ट आता वाजलेत 10 रात्रीचे. एकदम सुंदर असं नाईट व्ह्यू. तुम्हाला तुम्ही बाहेरून दाखवतो की कसं दिसतं. समोर रस्ता आहे पूर्णपणे. हे बघा, खूप सुंदर दिसतो नाईट व्ह्यू. तर आता इथे पुढे टुवर्ड्स मुंबई हॉटेल मत्स्यगिरी म्हणून आहे, 1.5 किलोमीटरवरती. तर तिथे आम्ही जाऊन आता आम्ही नॉनव्हेज खायचं आहे. इथे जास्त नॉनव्हेजमध्ये ऑप्शन्स अवेलेबल नव्हते, सो म्हणून इथे जेवणार नाही आहोत. सो मत्स्यगिरीत जाऊन तिकडचा तुम्हाला रिव्ह्यू देईन. पण हा ओव्हरऑल जर एकरंत हॉटेलचा नाईट व्ह्यू बघाल तर खूप सुंदर आहे. एकदम पीस आहे, शांतता आहे. लेट्स हॅव डिनर. मस्तपैकी काहीतरी मच्छी वगैरे घेऊ आणि चिकन खाऊया, कारण बाप्पाचं दर्शन वगैरे झालं आहे. नॉनव्हेज खाण्यास काही हरकत नाही. काळोख बघा, काळोख बघा, काय समोरचं काही दिसतच नाही. एकदम शांत, रातकिड्यांचा आवाज, किरकिर फुल. सो आता आम्ही आलो आहोत हॉटेल मत्स्यगिरीमध्ये डिनर करण्यासाठी. फिश खाण्याची खूप तलब झाली, तर म्हटलं आता आपण इथे जेवूया इन्स्टेड ऑफ हॅव्हिंग डिनर इन एकदंत. आणि तिथे खूप मोजके ऑप्शन्स होते. सो आता इथे बऱ्याच गर्दी पण दिसते आहे थोडीफार. चला उतरायचं. हे सो असा काही सुंदर असा ॲम्बियन्स आहे हॉटेल मत्स्यगिरीचा. हे बघा, आजूबाजूला मस्तपैकी ग्रीन लॉन आहे, जिकडे आता आम्ही जेवायला आलो आहे. नॉनव्हेज एन्जॉय करायचं आहे. हे बघा, याचे रिव्ह्यूज खूप चांगले होते, म्हणून म्हटलं हॉटेल मत्स्यगिरीला जाऊया. तर तुम्ही गणपतीपुळ्याला आलात तर नक्की भेट द्या. पूल आहे, वाव. हे बघा, ह्याच्यामध्ये मागे आलात असं तर इकडे पूल आहे. सगळेजण मस्त एन्जॉय करतात. हो हो भाई, एक नंबर, एक नंबर. हे समोर आहे अशोका रिसॉर्ट. ह्याचं बुकिंग मी ट्राय करत होतो करायला, पण होत नव्हतं. हार्ड यार, हार्ड. नेक्स्ट टाइम तेव्हा ह्यालाच अप्रोच करू. काय बोलतो? बघ ना, मस्त पूल आहे यार एकदम. विशू, बॅड लग यार. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. जायचं तुला पूल मध्ये? चला आता आपण जेवून घेऊया. काय काय अवेलेबल आहे बघूया. हा बघा, इकडे समोर त्यांचा असा काही आहे मेनू कार्ड, तुम्ही बघू शकता. थाळीज आहेत, त्याच्यासोबत प्राईसचे रेट्स आहेत. इवन आईस्क्रीम्स सुद्धा अवेलेबल आहेत, अरुण आईस्क्रीम्स. मत्स्यगिरीमध्ये आलो आणि इकडे आता प्रिशाला काय स्विमिंग करायचा मोह आवरला नाही आहे. सो त्यांच्याकडनं प्रॉपर परमिशन घेऊन ती आता पूलमध्ये उतरते. थोडं लाईट कमी आहे गाईज इकडे.
तिला बसव, फ्लोटर घाल आणि मामू तिला पहिला फ्लोटर घाल, असं बाहेरच फ्लोटर घाल. हा बाहेरच फ्लोटर घाल आणि सोड थोडा. इथून इथून डायरेक्ट सोड. ती जास्त लांब नको जायला. नाही नाही, ती संचित उतरेल ना. पाय टाक पिशवी. जा संचित जा. येस ऑब्विसली. अरे एवढंच आहे भाई, एक नंबर ना भाई, एक नंबर. जाऊ नको पुढे, इकडे बघ इकडे. हा हा मस्त, पोरगी खुश, हॅपी. असं कर, असं कर. नाही नॉर्मल. जेवण येईपर्यंत म्हटलं मस्तगिरीमध्ये जरा पूल एन्जॉय करूया प्रिशासोबत. प्रिशाच्या काय म्हणतात बहाण्याने मला पण एन्जॉय करता येतोय पूल. सो जर तुम्ही गणपतीपुळेला येत असाल तर अशोका रिसॉर्ट्सला नक्की पहिला अप्रोच करा. आम्ही जिथे आलो होतो, राहिलो आहे म्हणजे एकदंतमध्ये, तर पूलचं तिथे थोडं काम चालू होतं, सो तिथे पूल नाही वापरता आला. सो आता इकडे आम्ही पूल एन्जॉय करतोय. आला ग्रेट. प्रिशो मम्माकडे बघ. वॉटर बेबी, ए वॉटर बेबी, एन्जॉय करते ना तू? मस्त 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 मस्त. आता चांगली कडकडून भूक लागेल तिला आता बघ. सुरुवातीला आता आम्ही मागवला एक प्रॉन्स फ्राय. टेस्ट कर कस नाही, टेस्ट करून सांग कसं आहे. कशी आहे टेस्ट? मस्त आहे. प्रिशू खा. एक नंबर. आता प्रॉन्स फ्राय मी टेस्ट करतो. कोलंबीची साईज पण बघाल तर बघा एवढी मोठी साईज आहे. मस्तपैकी त्यासमोर चटणी आहे. खूप जबरदस्त टेस्ट आहे, मस्त टेस्ट आहे एकदम क्लास. चटणी पण खूप सुंदर आहे. आणि प्रॉन्सचं कोटिंग बघा एकदम मस्त रव्याचं कोटिंग आहे, क्रिस्पी आहे आणि एकदम अप्रतिम. तर आता मेन कोर्समध्ये मी मागवले सुरमई थाळी, स्नेहाने मागवली आहे पापलेट थाळी आणि रोहनने मागवलं आहे कोलंबी थाळी, प्रॉन्स थाळी. तर प्रॉन्स ऑलरेडी ते आले आणि एक फिश मागवला आणि एक लोकल त्यांचा जो फिश आहे तो आता आपण मागवला याच्यासोबत. प्रॉन्स फ्राय नंतर स्टार्टरला तर दुसरी डिश आली आहे ती म्हणजे सौंदळ फ्राय. सो हा एक फिश आहे जो स्नेहाने आणि मी ऑलरेडी ट्राय केला आहे, पण रोहन फर्स्ट टाइम ट्राय करतो आहे. गरम आहे, खूप गरम आहे. तर डिश मध्ये ठेव, तुझ्या डिश मध्ये ठेव. तू सांग टेस्ट करून कसं आहे. चांगलं आहे? कशी टेस्ट आहे स्नेहा? खूप फ्रेश आहे. फ्रेश एकदम. पापलेट थाळीमध्ये बघाल तर इथे पापलेटचं एक फ्राय फिश आहे, जवळ आहे, सोलकढी आहे, परत तिथे लाल सार आहे, अगेन लाल सार आहे विथ हा बांगड्याचा पीस आहे, चपाती आहे आणि भात आहे. सो पॉम्फ्रेट थाळीमध्ये हे सगळे आयटम्स आहेत. तसेच त्याप्रमाणे इथे माझ्या सुरमई थाळीमध्ये बघाल तर सुरमईचा फ्राय फिश आहे, जवळ आहे, कांदा लिंबू, सोबत सोलकढी, लाल सार आणि बांगड्याचा सार आहे.
आणि 2 चपात्या. आणि तर रोहनची आली आहे, तुम्ही बघाल तर कोलंबी फ्राय आहे, सोबत जवळ्याची वाटी, सोलकढी आणि लालसर मच्छीचा, याचं पण तसंच बांगड्याचं सार आहे आणि 2 चपात्या आणि भात आहे. आणि एकदम फ्रेश आहे. एकदम फ्रेश आहे पापलेट. तर सुरमईचा आपण फ्रेशनेस बघूया. राईस, होय 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 होय. हे बघा, सुरमईची तुकडी बघा किती फ्रेश आहे. मच्छी समुद्रकिनारा खूप जवळ असल्यामुळे इथे मच्छी बऱ्यापैकी खूपच फ्रेश आहे. बऱ्यापैकी नाही, खूपच फ्रेश आहे. सो आपण सुरमई आता टेस्ट करून बघूया. खूप जबरदस्त टेस्ट आहे, व्यवस्थित मॅरिनेट केलेली आहे. टेस्ट पण एकदम मस्त आहे, जास्त तिखट नाही आहे आणि रव्यावर भाजल्यामुळे ती अजून खूप टेस्टी लागते. खूप मस्त टेस्ट आहे मत्स्यगिरीची. सुरुवातीला प्रॉन्स मागवले, नंतर सौंदळ फ्राय मागवलं आणि या थाळीज ज्या मागवल्या तिन्ही पण अप्रतिम आहे. नाव ठेवण्यासारखी कोणतीच गोष्ट नाही आहे. तर गणपतीपुळ्याला आलात तर नक्की हॉटेल मत्स्यगिरीला भेट द्या आणि जेवणाचा आनंद घ्या. गणपतीपुळ्यामध्ये हॉटेल मत्स्यगिरीला आम्ही रात्री तर डिनरसाठी आलो. जसं तुम्ही बघितलं, वेगवेगळे पदार्थ टेस्ट केलेत, फूड एकदम अप्रतिम होतं. तर तिथे आपल्याला एक नवीन आपला मित्र भेटला आहे, तो म्हणजे यश. तर त्याने खूप खूप म्हणजे खूप हेल्प केली. छोट्या छोट्या गोष्टी खूप मॅटर करतात. म्हणजे जी माझी मुलगी आहे प्रिशा, तिला वरण पाहिजे होतं, साधं वरण. त्याच्यामध्ये हळद, मोहरी, जिरं वगैरे काहीच नव्हतं. त्यांनी ऑलरेडी त्यांचं डाळ केली होती, पण त्याने स्वतः इनिशिएटिव्ह घेतलं आणि ती डाळ त्याने करून दिली. ही नुसती एकच गोष्ट नाही, पण त्याने अनेक बऱ्याच गोष्टींमध्ये आम्हाला हेल्प केली. आता रात्रीचे 12 वाजले तरी पण संपूर्ण स्टाफ इथे तुम्ही बघू शकता प्रेझेंट आहे. हॉटेलमध्ये कोण नाही आहे, फक्त आम्हीच आहोत आणि ते आमच्यासोबत थांबले. सो या छोट्या छोट्या गोष्टी खूप मॅटर करतात आणि हे खूप इम्प्रेसिव्ह आहे. यश, थँक्यू सो मच. आणि तुम्ही सगळेजण आलात गणपतीपुळ्याला तर नक्की हॉटेल मत्स्यगिरीला भेट द्या. The next morning. गुड मॉर्निंग गाईज. रात्री उशीर बराच झाला. रात्री 12:30-1 वाजता आम्ही रूमवरती आलो. सो आता म्हटलं ब्रेकफास्ट करायला जाऊया. तर एकदंत हॉलिडे होमचा जो ब्रेकफास्ट जसं रेस्टॉरंट आहे ते वरती आहे. सो चला आपण जाऊया आणि ब्रेकफास्ट करूया. सो गाईज आता इथे ब्रेकफास्ट करण्यासाठी आम्ही आता आलो आहोत वरती, टेरेसवरती, लास्ट फ्लोअरला. सो आता इथे बघाल तर ब्रेकफास्टमध्ये आहे मिसळ पाव, सोबत बुर्जी पाव आहे आणि चहा, कॉफी तुम्ही काही घेऊ शकता. सो लेट मी टेस्ट करतो. मिसळ पाव टेस्ट करतो. टेस्ट चांगली आहे. मटकीची मिसळ जास्त स्पायसी नाही आहे, लहान मुलं पण खाऊ शकतात. सुंदर टेस्ट. बुर्जी पावाचा टेस्ट करतो. बुर्जी सुद्धा चांगली बनवली आहे. नाईस. ब्रेकफास्ट चांगले आहेत. थोडे जर अजून ऑप्शन असतील तर चांगलं झालं असतं. फक्त लिमिटेड 2 ऑप्शन आहेत. बाकी ओव्हरऑल रिव्ह्यू चांगला आहे. म्हणजे इट्स टाइम टू से गुड बाय टू गणपतीपुळे. खूप सुंदर असं ठिकाण आहे. पहिल्यांदा येणंच झालं, पण गणपती बाप्पाचं दर्शन पण खूप सुंदर झालं. आणि गणपतीपुळेची जी ब्युटी आहे वेगळीच आहे. सौंदर्य एकदम सुंदर आहे. आणि म्हणतात ना की कोकणला कॅलिफोर्निया का म्हणतात, तर ते समजून येतं की एकदम भारी फिलिंग होती गणपतीपुळेला. गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन खूप बरं वाटलं आणि सर्वांना सुखी ठेवा हेच देवाकडे मागणं केलं आणि पुन्हा एकदा गणपतीपुळेला येणं होईल लवकरात लवकर अशी बाप्पाला रिक्वेस्ट केली. सो आता इथून आपला पुढचा प्रवास सुरू करूया आणि आता आपण जाणार आहोत तुरंबवला, माझ्या मामा आणि मामीच्या घरी. सो चला, लेट स्टार्ट द जर्नी गाईज. आता आम्ही जाकादेवीला पोहोचलो आहे. अजून एक 55 किलोमीटरचा प्रवास बाकी आहे तुरंबवला पोहोचण्यासाठी. आणि पाऊस बघा कसला भरला आहे. ढग एकदम काळे झालेत
आणि प्रिशा आता एक मस्त गाणं बोलते पावसावरती. बोल प्रिशा. एक एक पावसा तुला देतो पैसा पैसा झाला मोठा पाऊस आला मोठा. मस्त प्रिशू. भातगावचा ब्रिज बघा समोर आणि समोर जाते ती जयगड नदी. सुपर व्ह्यू आहे. हा सुद्धा एक व्ह्यू, एक वन ऑफ द बेस्ट व्ह्यू आहे कोकणातला. तर मित्रांनो आता मी उभा आहे भातगावच्या पुलावरती. व्ह्यू बघा मागे तुम्ही, पूर्ण जयगड नदीचा पूर्ण व्ह्यू आणि बाजूला पूर्ण असं हिरवंगार झाडी बघा. मोह आवरला नाही, म्हटलं 2 मिनटं गाडी थांबू आणि हा व्ह्यू कॅप्चर करूया. एकदम ऑसम व्ह्यू आहे. मेढेमांजरे जस्ट क्रॉस केलं आणि त्याच्या पुढे आता भातगावचा पूल आला आहे. चला आता आपण पुढचा प्रवास सुरू करूया. तुरंबवला जायचं आहे. लेट्स गो. ये गाईज फायनली आता आम्ही मामाकडे पोहोचलोय. हा समोरचा गेट दिसतोय ते आपल्या मामाचं घर आहे. तो लेट्स गो. जशी घरी पोचते ना पोचते तर प्रिशाची धावाधाव सुरू झाली. खेळणी शोधते आणि मागच्या वेळेला जेव्हा आलो होतो तेव्हा एक मामाकडे डॉग आला होता राणी म्हणून, तिला शोधते प्रिशा आता. शॉट, गुड शॉट, गुड शॉट, गुड शॉट. बस घरी पोचलो आता आणि पप्पा आणि प्रिशा इथे क्रिकेट खेळत आहेत. हे बघा. गुड शॉट, गुड शॉट. कसा मारला बघितला शॉट. चांगली खेळते ती. चांगली खेळते, चांगली खेळते. तिचा स्टान्स चांगला आहे. बॅट पण बरोबर. गुड शॉट प्रिशू, गुड शॉट. बघ ना, कळ ना कशी मारते बघ. हे बघा, हे आहे पूर्ण संपूर्ण आवार आजूबाजूचं. एक बरोबर 1:15 वाजता आम्ही मामाकडे पोचलो. हे सुंदर मामाचं असं घर. मामा आणि मामीने खूप कष्टाने घर बनवलेलं आहे आणि खूप मनापासून जीव लावून घर बनवलं आहे. जे आपल्या घराचं नाव आहे दुर्वा. असा पूर्ण सगळा परिसर आहे आजूबाजूचा. तिकडे समोर बोरिंग आहे. तुळशी वृंदावन इकडे. हा पूर्ण सभा मंडप जिकडे आम्ही मस्तपैकी चिल करतो. सकाळी ब्रेकफास्ट, जेवण, काही कार्यक्रम असेल तर इकडे बसून चालू असतात. तसेच इकडे सगळी आजूबाजूला ही सगळी झाडं पण त्याने लावलीत. आंब्याची, जास्वंद बघा इकडे. बघा वेगवेगळ्या रंगाचा जास्वंद आहे. वेगवेगळ्या कलर्स आहेत इकडे. हा गुलाबी रंगाचा जास्वंद तुम्ही इथे बघू शकता. बघ. आणि तसेच इकडे या बाजूला सफेद रंगाचा जास्वंद आहे. हा बघा इकडे किती सुंदर दिसतोय बघा. सफेद रंगाचा जास्वंद हा बघा. ही सुद्धा झाडं त्याच्यात लावलेली आहेत. हा सुद्धा परिसर. इथे नारळाची झाडं वगैरे आहेत. शाळी बघा. काजूचं झाड आहे समोर इकडे. ही घराची बॅक साईडची बाजू. हे बघा. इथे चूल आहे अशी. या बाजूला सगळी अशी लाकडं ठेवली आहेत. हे बघा, अशी बॅक साईडची बाजू आहे. राखण्यासाठी कोंबडा बघा आलाय ऑलरेडी. कोंबडे तयार आहेत. आता आपण मागून घरी जाऊया. बघा किचन मध्ये आता जेवण चालली आहेत. मामी काय बनवतेस तू? गरमागरम चपात्यांचा कार्यक्रम चालू आहे. अंड्याची भाजी बनवली आहे. म्हणजे पूर्ण असा
गाव आणि मुंबई असा दोन्ही लुक आहे ना मामी आपल्या घराला. हे आमटी गरम गरम. दुपारी आज आपण चिकन बनवूया. हो दुपारी संध्याकाळी चिकन 4:30. आणि ह्या पूर्ण असं 2 वॉशरूम्स आहेत इकडे या बाजूला. आणि इकडे आतमध्ये आल्यानंतर हा असा हॉल आहे. हॉलमध्ये असा इथे सुंदर असा स्वामींचा फोटो आणि याचे 2 बेडरूम्स. हे दोघांना पण वॉशरूम आहे. म्हणजे सुंदर असं घर बांधलं त्याने. आणि इकडे असंच ही पडवी, इकडे तुम्ही बसून असे आम्ही चिल करतो. झाडावरनं हे बघा हे 2 चाळी आहेत ते आपल्याला काढायचे आहे. तर चला पहिलाच प्रयत्न जरा समजून घ्या. पप्पा शिडी पकडा तर थोडीशी. बघत बसू नका, शिडी पकडा. कसं करू? हा पडला. तिकडे नारळाला मान राहते राहू दे. काढेन नंतर. तू नारळ फक्त काढतो. हा ती शेंडी आहे त्याला त्याला खूप खायचं. इकडून मग बस हा बस ते पडू दे खाली. चालेल. ठरलेच बघ. हे बघा या दोघी बघा. कर आता, कर आता, कर ना, कर कर. मस्त पकडलं तिने पण. तसं तू पण पकड बघू. नको चल. चल हे काय बेसबॉल आहे. चल नारळ फोड आणि मस्त पाणी पिऊया. लेट. इकडे तर बागेत आलोय. तर बागेमध्ये रातांबे बघा केवढे आहेत लागलेत. हे बघ झाडावर बघा. हे बघा केवढे रातांबे लागलेत बघा. कोकमा पण म्हणतात त्याला. हे बघा कसले लाल लाल झालेत कोकमा. पूर्ण झाड भरलंय. असं बाजूला पण झाड आहे एक. आता इकडे एक धमाल बघा. आम्ही सगळे नाश्ता करायला बसलोय आणि रोहनला असं फ्रेममध्ये येणं जास्त आवडत नाही. तर तो थोडा कॉन्शियस झालाय बघा. या सगळ्यांनी नाश्ता करूया आपण. ये. शो युअर बॅट. गुड मॉर्निंग गाईज. से गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काल मस्त संध्याकाळी राखण झाली. राखण होती. राखण म्हणजे इन शॉर्ट कोकणामध्ये म्हणजे घराची राखण कर. वर्षातून एकदा राखण होते मृग नक्षत्रामध्ये. ती होती काल मामाकडे. त्याच्यानंतर रात्री भरपूर पाखरं आली त्यामुळे काळोख करावा लागतो. तो जास्त काही ब्लॉग शूट करता नाही आला. तर आज सकाळी आता मस्तपैकी पोह्यांचा ब्रेकफास्ट केला. आणि आजचा कार्यक्रम असा आहे की आता इथून रत्नागिरी जिल्ह्यातील पंचक्रोशीत असं प्रसिद्ध असलेलं आणि नवसाला पावणाऱ्या अशा श्री शारदा देवीच्या मंदिरात आपल्याला जायचं आहे. तर खूप सुंदर असं मंदिर आहे. तुम्ही सुद्धा बघाल या व्लॉगच्या निमित्ताने. तर आता जरा फ्रेशन अप होऊया आणि मग आपण मंदिरात जाऊ. आणि तसंच मंदिरातनं दर्शन घेऊन झाल्यानंतर मग जेवायचं आहे. दुपारी इकडे जेवू आणि मग आपला परतीचा प्रवास पुन्हा सुरू होईल मुंबई जाण्याचा. तर चला आता पहिलं रेडी होऊया आणि मंदिरात जाऊया गाईस. चला. हे बघा समोर मंडळी स्क्रीनमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील तुरंबाव गावातील श्री शारदा देवीचे मंदिर. किती सुंदर मंदिर आहे बघा. आता काही वर्षांपूर्वीच मंदिराचा पूर्ण जीर्णोद्धार केला. मंदिर पूर्ण नवीन केलं आहे. आणि आधीचा आजूबाजूचा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर बघा किती सुंदर आहे. नारळाची झाडं बघा.
हा असं समोरनं गेट आहे, दोन एंट्रन्स आहे, तिकडून एक एंट्रन्स आहे आणि पुढनं तो बघा तिकडे झेंडा दिसतो, तिकडे सुद्धा एक एंट्रन्स आहे. सो आता आपण मंदिरात जाऊया आणि श्री शारदा देवीचं दर्शन घेऊया. मंदिरामध्ये कॅमेरा आणि फोटोग्राफी अलाउड नव्हती, इव्हन व्हिडिओग्राफीसुद्धा अलाउड नव्हती, त्यामुळे जास्त काही दाखवता नाही आलं. पण खूप सुंदर दर्शन झालं. शतशः आईचे आभार मानले, ज्याप्रमाणे तू दरवर्षी काळजी घेतेस आणि दरवर्षी येण्याचा योग येतो. सो परत लवकरच येऊ, लवकरच भेटू. सो असंच थोडंसं चिल करत बसलो आहे बाहेर आराम खुर्चीवरती. आणि ही जी गावची शांतता आहे ना, ती खूपच एकदम तुम्हाला रिफ्रेशिंग करते आणि रिलॅक्स करते. बघा ना, समोर एकदम असं व्ह्यू बघा आणि एकदम शांत वातावरण आहे. समोर असा हिरवळ डोंगर, अजिबात गजबजाट नाही, काही नाही, काही नाही, गर्दी नाही, एकदम पीसफुल असं वातावरण आहे. दोन ते तीन दिवस कोकणात स्पेंड केल्यानंतर आता मुंबईला जाण्याची पॅकिंग सुरू झाली आहे. हा कोकणचा मेवा आता आम्ही घेऊन चाललोय. हे बघा, तुम्ही पण खायला या फणस. ह्याला कुठे ठेवू? अगर पप्पी दे, गो हक कर आणि पप्पी दे. कमॉन हक करा, फर्स्ट हक. ते बाजूला ठेव. हां, ते घर आहे तुझं गावचं. इथे कोण बसलंय? पप्पा बसले. मुंबईला निघायची वेळ जवळ आलेली आहे गाईस. सो आता देवाच्या पाया पडून त्याचे आशीर्वाद घेऊन आजचा प्रवास सुरू करतोय. राईट हँड, राईट हँड. राईट हँड. पाय पडा, चला. तुम्ही ठेवा बाप्पाला. पाया पड. चला चला. आजीला पण लाव. व्हेरी गुड. ये पाया पडा, चला. पप्पांच्या पाय पड, स्वामींच्या पाय पड. कुठे गेला विशू? फ्रेंडच्या फ्रेंड माय नको. ओके, फ्रेंडला चाल. नाही नको. संजू कर. फोन करा, एवढा फोन करा. प्रिशा आता मामीला मुंबईला तिच्यासोबत येण्याचा हट्ट करते. बोलते की तू चलच आता आमच्या सोबत. मी बोलली होती, पण मग तब्येत बरी नाहीये ना, मग डॉक्टरकडे जायचं. त्यांच्यासोबत पप्पाने पण नाही जपणार ना एवढं. मग राहिला म्हणून तू आता जा, मजा करत जा, चांगली राहा. मग मी आम्ही मग उद्या येऊ, उद्या तुम्हाला. ओके हां ओके डन. चलो बाय. चल बाय संजय. बाय 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 मामी, बाय पप्पा, बाय बाय बाय. चल सावकाश, चप्पल घाल. बाय. येस. So finally it's time to say goodbye guys. So finally guys, कळव्याला पोहोचलोय. दुपारी 3:30 वाजता सुरू झालेला तुरंबवरनं प्रवास. आता 11:15 वाजलेत, आम्ही कळव्याला पोहोचलोय.
कोकणात यायची ती इच्छा अजिबात होत नाही, पण काय करणार, यावं लागतं. खूप सुंदर आहे गणपतीपुळे. आरेवारे बीच पहिल्यांदाच जाणं झालं आणि अक्षरशः त्यांच्या प्रेमात पडलो. त्यानंतर तुरंबवला आलो. तुरंबवला तर म्हणजे काय, ते माझ्या आजोळी आलो. ते आपलं एकदम घरच आहे ते. आणि ज्याप्रमाणे मामा मामी इव्हन आजी आजोबा सुद्धा जेव्हा होते, ज्याप्रमाणे ते जीव लावायचे, म्हणजे तिथून त्यांच्या मुंबईतल्या घरातनं असू दे किंवा गावच्या घरातनं असू दे, निघावं असं वाटायचंच नाही. आणि आता तर काय एकदम सुंदर घर वगैरे बनवलं त्याने. एकदम धमाल येते तिथे राहायला. आम्ही थंडीत जेव्हा जातो तर एकदम भारी फिलिंग असते आणि खूप थंडी असते. नवरात्रामध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर नक्की नवरात्रामध्ये, जर 9 दिवस खूप मोठा देवीचा उत्सव असतो शारदा देवीचा, तर बघण्यासारखं असतं तुरंबव. आणि जी पूर्ण मंदिराला रोषणाई करतात आणि खूप बघण्यासारखं असतं. नक्की नवरात्रीमध्ये जा. आपल्याकडनं नाही म्हटलं तरी मुंबईवरनं एक 250 किलोमीटरचा प्रवास आहे. चिपळूणच्या जस्ट पुढे आहे एक 15-20 किलोमीटर. सो गाईज, असं काही ओव्हरऑल होतं कोकणातला हा गणपतीपुळेची सिरीज. खूप धमाल आली, आम्हाला पण खूप मजा आली. आय होप तुम्हाला हे तिन्ही ब्लॉग बघून खूप मजा आली असेल. तुम्ही ह्याच्या अगोदरचे 2 ब्लॉग बघितले नसतील तर नक्की माझ्या चॅनलवरती 2ही ब्लॉग आहेत, तर नक्की जाऊन बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि ऑलरेडी सबस्क्रायबर असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. भेटून पुन्हा अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. Yeah. टेक केअर Take care. आणि Bye बाय bye. बाय.